पुढची बातमी जाणून घेऊयात। मुंबईतल्या चेंबूर इथल्या कालिका मातेच्या मंदिरामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दुग्धाभिषेक केलेला आहे। या मंदिरामध्ये कालिका मातेच्या मूर्तीला मदर मेरीचे कपडे घालण्यात आले होते आणि अर्थात यावरून वादंग देखील निर्माण झाला होता। यासोबतच आज राम मंदिरामध्ये ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवरती कालिका मातेच्या मंदिरामध्ये देखील ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे। ही बाब अतिशय निषेधार्थ आहे। फक्त हिंदूच मंदिरं का मिळतात हो यांना? त्याने त्यांचे देवदेवता आहेत ना, तर त्यांच्या इथे आमची गणपतीची मूर्ती ठेवा, विष्णूची मूर्ती ठेवा ना। आमचे देव तुम्हाला सॉफ्ट टार्गेट वाटतात। मुळात हिंदू हा सहिष्णू आहे। या अशा नालायक लोकांमुळे हिंदू धर्मावरती ज्या पद्धतीने प्रत्येक वेळेला आघात होतोय त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याचा धिक्कार करतो आणि सज्जड दम देतोय। यापुढे जर अशा आमच्या हिंदू देवतांची विटंबना करण्याचा कोणी प्रयत्न स्वप्नात देखील करेल तरी त्यांचे आम्ही डोळे फोडून टाकू। बातमी नाशिकमधली। नाशिक शहरामधल्या खड्ड्यांच्या प्रश्नावरती आता भाजपचे आमदार चांगलेच